नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। हे आई, मला भूक लागली। आई तर स्वयंपाक करते। तर चपाती केलेली आहे, चहा करायचा राहिला। चहा केलाय काय? नाही केला का? तुला बी ठेवू? पोट नाही भरलं? काल म्हणतो बरंच होतं। आईने काल चांगली आधी भाकर खाल्ली असं नाही म्हणते पोट नाही भरलं। ऐकायचं ऐका बोलतो। काय झालं माहिती का, अण्णाने घेतली अर्धी भाकर, तू घेतली चटकून, मी घेतली चटकून आणि थोडी चपाती खाल्ली। सकाळ सकाळी चहा पिली तरी तुला चहा पाहिजे? चपाती बरं खायचंय का? बरं आई आणि माझ्यासाठी स्पेशल चहा ठेवतो। स्पेशल आपल्याला चहा भारी येतो, त्याला गोड होतं माझ्याकडून। मित्रांनो, ह्या पातेल्यामधून चहा उतरू जातो। आई म्हणाली आता काढून ठेवायला लागेल, डबल हाजे केले, आधी सांगता नाही आलं। आम म्हणली चहा होईल, नाही तर मग दुसरं भांडं बदलण्यापेक्षा आपणच थांबू नये। याला डोक्याची झड। मित्रांनो, 2 चहा मला आणि आईला घेतलाय, तर मस्तपैकी चहा चपाती खाऊ आणि आडवा पडू म्हणत असताना नुसते चहा चपाती काय। चहा चपातीनी सुरुवात होती आमची। चहा चपाती लय क्वालिटी लागते। जुन्या माणसं लई तर चहा चपाती दिवस काढायची। मी तसं 1 चपाती खातो आणि 1 कालवणाची खातो। तुम्ही बी काय म्हणते 4 चपात्या खायला पाहिजे। पोटाकडे बघ दाना, माया पोटाकडे बघ। काय झालं पोटात? मग पोट जेवढं तेवढंच खाणार ना माणूस। पोट सगळ्यांनाच तेवढंच। हा मित्रांनो, माय काल कानात थोडं दुखायला लागलं होतं, चेक करून म्हणलं दोन्ही कानात बारीक बोळे आणि म्हणते काय लहानपणापासून कुठल्या लेकराला बोळ असतात का कानात? काहीतरी उगा गुंडावतात मला मोड करून म्हणते अख्ख्या पोरांच्या तुला किड करत आहे काय बी म्हणतात ते, त्यांचं काय करायचं? मित्रांनो, आज गेलतो दिवसभर वावरात वाल तोडायला, तरी 1 तुकडं राहिले वाल तोडायचं। आता बाहेर वाल आणली आहे तोडायला, म्हणजे निसायला, तरी सगळीच खिडकी निघते। आई आणि पप्पा निसतात। मित्रांनो, एवढी वाल निघली आणि त्यात बी एवढी खिडकी निघते। उद्या तोडायला जायला लागेल काय ना? पप्पा म्हणतात काय बी, कारण पप्पाचं आलं बी नव्हतं, त्यांचं दुखत आहे, त्यांचं सगळं दुखत असतं। आईला वाटलाय चहा पिऊ, आता आपण मस्तपैकी चहा ठेवू। चला मस्तपैकी घरात चहा ठेवू। आमच्या घरात ती गेली लाईट, अवघडच झाले आता फार। तर कुठं इथं बटन असतंय ती बी गेले, बंद झाले, सगळं अवघडच बघून बसले। शेगडी चहा ठेवायला लागेल, शेगडी चालू करायला लागेल परत। कुठं गेलं काय माहीत, अवघड आहे, घरात काही गावतच नाही। काय गावणार आहे, सगळा अंधारात झालाय घरात सगळा। काही तुम्हाला दिसणार नाही, कारण का आमचा चहा सुद्धा काळा आहे। आमच्या घरात 6 वाजल्यात पण लाईट गेलेली आहे, कारण का पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे आणि आम्हाला आणायचं आहे प्यायचं पाणी। पप्पा म्हणतात प्यायचं पाणी आणायचं, मी म्हणलं गप ती निसून घ्या मग झाल्यावर घेऊ। सूर्य कसा दिसतोय मावळताना झाकमध्ये, मस्तपैकी इथून असला नजारा भारी दिसतो का नाही? आता पावसाचं वातावरण झालं म्हणून एवढा भारी नजारा दिसतोय। आणि इकडे यांचा नजारा बघा, यांना निसाय लावले। आपल्याला बी चहा घेतलाय, तिकडं आईने प्यायला बी चालू केलाय, आता आपण बी चालू करू। साखर चांगली लागते का नाही? का कमी वाटते का जास्त वाटते? बरं आहे ना, तुझ्यापेक्षा तर भारीच झालाय। त्या दिवशी आम्ही उरसाला आणलं होतं पनीर, ती पनीरची भाजी आत्ता करणार आहे। थोडं पनीर आम्ही काढून ठेवलं होतं, आता फक्त मी आईला कांदा आणि टमाटर काटून देतो असं मस्तपैकी। कांदा आणि टमाटे घेतले, आता इथं ताटली घेतली आणि सुरी घेतली, त्याला असं कट 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 कापायचं आणि इकडं आईने भाकरी टाकल्या आणि तिथं आपल्याला पनीरची भाजी ठेवायची। मित्रांनो, टमाटर कांदा चिरून झालाय, आता आपली शेगडी बी तापत आली आहे। आता आई रेसिपी करून घे तुझी तू। पनीरची भाजी झालेली आहे, इकडे पप्पाला जेवाय वाढत आहे। ही पाणी निवळ आहे ना, आमच्या इथलं भंगार लागते, भंगार फिल्टर पाणी, सार्वजनिक फिल्टर। उरसाच्या कुरड्या काढल्या ऐन वेळेस, मला कुरड्या खूप आवडतात। तर आपण खाऊ पनीरची भाजी मस्तपैकी।
पनीरची भाजी खायला या. कांदा लई तिखट आहे पण, है का नाही?